Good morning. Good morning, all of you students and parents also. Say good morning. मुलांच्या चिंतेमध्ये आहेत काय कळून झाले. व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बी एम हिरडेकर, त्यांच्या समवेत उपस्थित असलेले मराठी माध्यमाचे पालक नामदेव सुतार, सेमी इंग्रजी माध्यमाचे पालक अनिल गवळी व इंग्रजी माध्यमाचे पालक श्री प्रकाश शेळके. तर आताच मुलांच्या तोंडून आपण ऐकलं, तर मी जास्त त्याच्याविषयी काही बोलणार नाहीये. जे पॉइंट्स आपण क्लासमध्ये काय करतो, मुलांनी यश कसं संपादन केलं याविषयी बोलणार आहे. कारण खरे आजचे वक्ते जे आहेत ते माझे गुरुवर्य डॉक्टर बी एम हिरडेकर. त्यांचं मधुर वाणी तुम्ही जर ऐकलात तर जागेवरून उठणार नाही याची मला खात्री आहे. मॅडमने खूप छान सरांची ओळख करून दिलेली आहे, तरी देखील काही गोष्टी मला रेस कराव्या वाटतात या ठिकाणी. खरोखर त्यांनी एक शिक्षक, प्राध्यापक, डेप्युटी रजिस्टर, कंट्रोल ऑफ एक्झामिनेशन इन शिवाजी युनिव्हर्सिटी या सर्व क्षेत्रात काम केलेलं आहे. परीक्षा विभागात काम करायचं म्हणजे इट वॉज व्हेरी टफ अँड कॉन्फिडेन्शियल जॉब. तिथं जाऊन त्याने एक आगळी वेगळी गोष्ट केली, ती म्हणजे अशी की ही शक्यतो कोणाला माहिती नाही. ही ट्राईड टू डिक्लेअर द रिझल्ट्स विदिन 30 days. 30 दिवसामध्ये त्याने रिझल्ट डिक्लेअर करायचा शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये प्रयत्न केलाय. आणि हा इतिहास आहे. 2.5 लाख विद्यार्थी आहेत शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये, जवळजवळ 3 जिल्ह्यातील. आणि ती जबाबदारी सरांच्याकडे होती आणि ती जबाबदारी सरांनी अगदी लिडिया पेलवली. आमचे आदर्श बरेच जण आहेत, त्यापैकी एक म्हणजे डॉक्टर बी एम हिरडेकर. समाजातील होतकरू लोकांना अगदी मनापासून मार्गदर्शन करणारे म्हणजेच आपले हिरडेकर सर. खरं तर मुलांच्या मध्ये मिक्स होणारे. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या सुद्धा मनामध्ये आले होते. कारण नायकवडे सर मला म्हटले होते की आपण गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी काय करूया. डोक्यात आलं होतं की चहाची गाडी काढायचे कॉलेजच्या समोर आणि शिकणाऱ्या मुलांना त्या ठिकाणी कामाला लावायचं, म्हणजे अगदी रोजंदारीचा त्यांचा भाग लागेल, खर्च भागेल. पण ती गोष्ट राहून गेली. पण असा विचार करणारे त्याच विचारसरणीचे हे आपले हिरडेकर सर आहेत. समाजकार्य तर करत आहेतच, पण विद्यार्थ्यांना मोटिवेशन देण्याचे देखील ते काम करत आहे. अगदी डिसिप्लिन ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्यांचं. पोलाइट जेंटलमन, थोडक्यात सांगायचं माणसातला माणूस, एवढंच मी त्यांचं वर्णन 2 शब्दातच करेन. माणसातला माणूस. सर्वांनी त्यासाठी जोरात टाळ्या. बोले ते चाले त्याची वंदावी पावले असं म्हटलं जातं. परंतु जे नुकतेच बडबडतात ते कामात गडबडतात असं आपल्याला दिसलेलं आहे. तर त्यापैकी ही व्यक्ती नक्कीच नव्हे आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे जात आहोत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कदाचित सरांना माहिती आहे की नाही हे पण मला माहित नाहीये, परंतु 2 वर्ष MA ला असताना सरांनी आम्हाला गाईडलाईन्स दिलेले आहेत. म्हणजे मी त्यांचा शिष्य आहे, ते माझे गुरु आहेत. आणखी प्रत्येक गुरुवर्य माझा या ठिकाणी डायसवरती आलेला आहे. ज्यांचे गुरुवर्य स्ट्रॉंग असतात ते कधीही आयुष्यामध्ये कमी पडत नाही. मुलांनो, तुमचे सुद्धा गुरुवर्य या ठिकाणी स्ट्रॉंग आहे आणि तुम्हाला सुद्धा त्या सर्वांचा आशीर्वाद. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे मी पहिल्यांदा अभिनंदन करतो ते म्हणजे क्लासमधील यशस्वी विद्यार्थ्यांचे. त्यांच्यासाठी अगदी सर्वांनी मनापासून टाळ्या वाजवूया. We have burned the midnight lamp, म्हणजे रात्रभर कष्ट करून ते आज या पदावरती पोहोचलेले आहेत आणि शेवटी त्यांना अपेक्षित यश मिळालेलं आहे. म्हणून आपण पहिल्यांदा विद्यार्थ्यांचे कौतुक केलेलं आहे. आणि त्यानंतर काही विद्यार्थी म्हणाले नाही नाही सरांचा खूप मोठा वाटा आहे, पालक म्हणाले आमचा कमी आहे, सरांचा जास्त वाटा आहे. पण असं नाही.
जे कोण करणारे कोण आहे, वी आर मिअरली अ गाईड. आम्ही एक मार्गदर्शक म्हणून इथं काम करत असतो, परंतु मैदानावरती खेळणारे हे विद्यार्थीच असतात. त्यामुळे मुख्य श्रेय हे मी नेहमी विद्यार्थ्यांनाच देत असतो. आणि त्यानंतर दुसरं म्हटलं तर त्यांच्या पालकांना. कारण वर्षभर आईची बघा किती घाई व्हायची, मुलांना आठवत असेल, सकाळी उठून त्यांना नाश्ता करायचा, काय करायचं, शाळेतून दुपारपर्यंत. त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासला 10वीला कधी सुट्टी नसते. काही पालक म्हणतात अरे एवढे कसं काम करायचं, पण ज्या मुलांनी काम केलेलं आहे तीच मुलं सांगतील की त्या कामाचा उपयोग आज काय होत आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी काय होणार. कारण त्यांना सुट्टीची सवय लागलेली नाहीये. ज्याला सुट्टीची सवय लागते त्याला ती आयुष्यभर सवय लागते आणि ते पुढे आळशी होत जातात. त्यामुळं सर्वांनी या यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी जोरात टाळ्या वाजूया. आणि तिसरं म्हटलं तर आम्ही म्हणजे आमच्या क्लासचे सर्व शिक्षक. खरोखर 2 मेला जे वर्ग सुरू होतात ते यांच्या अॅन्युअल एक्झाम पर्यंत आमच्या देखील शिक्षकांना झोप नसते. कारण प्रत्येक आठवड्याला कुठला नाही कुठला पेपर येत असतो. हे पेपर देतोय तर दुसरे पेपर येत असतात. अगदी मुलांच्या प्रमाणात ते देखील मेहनत घेत असतात. आणि चालू वर्षी आमच्या सर्व शिक्षण, चालू वर्षी मी गेली 10 वर्ष सातत्याने रिझल्ट आपला वाढत चाललेला आहे. आम्ही नवनवीन उपक्रम करत आलेलो आहे. आणि चालू वर्षी अबाव 90 पडलेले गुण जवळजवळ 57 विद्यार्थी आहेत. आणि हे श्रेय आपल्या शिक्षकांना जातं. मनपूर्वक त्यांचे सर्वांचे आभार. 80 ते 90% दरम्यान 78 स्टुडंट्स आहेत आपले चालू वर्ष. 80 ते 90% सर्व मेरिट मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागतच आहे. असं मी वर्णन करतो की हा त्रिकोण आहे. म्हणजे पहिला विद्यार्थी, नंतर त्यांचे पालक आणि नंतर शिक्षक. आपल्या मीटिंग 10वीच्या खूप होत असतात. आता ऑलरेडी आता नेक्स्ट इयरला जे 10वीले मुलं आहेत त्यांची ऑलरेडी मीटिंग झालेली आहे. त्यामध्ये भरपूर आपण विषय घेत असतो. तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक. यातली कोणीही व्यक्ती कमी पडून चालणार नाही. तिघही सक्षम असतील तर अगदी उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांची प्रगती होऊ शकते. एवढा मोठा कार्यक्रम आपण का साजरा करतो? ऍक्च्युली हे एक लग्नासारखाच कार्यक्रम होतोय, ते एवढी सोपी गोष्ट नाहीये. बऱ्याच काही गोष्टींची सोय करावी लागते. तर एवढा मोठा कार्यक्रम का करतो? मित्र, एखादा छोटासा पक्षी लहान पिल्लाला उडवण्यासाठी काय मदत करत असतो हे मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. आमच्या घराशेजारी एक घरटं, त्या घरट्यातून त्या पक्षाला, लहान पिल्लाला बाहेर काढायची वेळ आली होती. आणि बाहेर काढत असताना त्या चिमणीत त्या पिल्लाला बाहेर काढलं, परंतु उडता कुठं येतंय. थोडस बाहेर जाऊन पुश करायची, पुन्हा ते खाली पडायचं, पुन्हा पुश करायची. असं थ्रू आउट डे, म्हणजे सकाळी 5 वाजता त्या पिल्लाला बाहेर काढलं होतं. कारण मांजर त्या ठिकाणी आलं होतं म्हणून मी बाहेर लोकांना पाहिलं. मग आमचा चिरंजीव गेला आणि त्याने ते शूटिंग करून घेतलं, हळूहळू कुठं काय कोण करतंय. त्यातले एक पिल्लू मांजरानं पळून नेलं होतं, पण त्याला म्हटलं याचं दिवसभर प्रोटेक्शन कर. तर अख्खा दिवस ती चिमणी प्रयत्न करत होती त्या पिल्लाला उडवण्यासाठी आणि तिला पुश करत होती, म्हणजे इन्स्पिरेशन देत होती, अरे उठ उठ. नंतर आम्हाला जाणवलं संध्याकाळी 6च्या दरम्यान त्या पिल्लाने जंप घेतला आणि थोडस छपरावर जाऊन बसलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघून गेला. म्हणजे किती वेळ ती पुश करत होती, इन्स्पिरेशन देत होती ते पहा. असंच एवढंच नाही, प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन हे गरजेचं असतं. आपल्याकडे पाहिलं ऑलिम्पिक मध्ये एका पायावर धावणारी व्यक्ती आपण पाहिलेली आहे. दोन्ही पाय अपंग असलेली व्यक्ती डान्स छान करू शकते, ते पण आपण काही टीव्ही वरती पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांना कोणीतरी इन्स्पिरेशन दिलेलं आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे. सिमिलरली आमच्या विद्यार्थ्यांना देखील प्रोत्साहन मिळावं म्हणून हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा करत असतो. बिकॉज इन्स्पिरेशन वर्क्स ॲज अ टॉनिक अँड टॉनिक बूस्ट कॉन्फिडन्स टू गो अहेड अँड अहेड. म्हणजे इन्स्पिरेशन जे टॉनिक जे आहे ते त्यांचा कॉन्फिडन्स वाढवत असतं. म्हणजे मी हे सांगेल, जरी कमी मार्क्स थोडे मिळाले तरी पालकाने आपल्या मुलाच्या पाठीवर थाप मारली पाहिजे आणि शाबास पुढच्या वेळेला भरपूर मार्क्स पाडू शकतेस तू, एवढे मार्क्स मिळालेले आहेत ना. त्याला खूप आनंद वाटेल, तो पुढे जाईल. परंतु त्याच ठिकाणी पटकन म्हणलं अरे कार्ट्या किती मार्क्स मिळवलेस, त्याची पुन्हा अधोगती व्हायला लागेल. त्या साध्या साध्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असतात. तर आपल्या एक शैक्षणिक कार्यक्रम म्हटला की पालक कमी हजर राहतात
आणखी कुठं जेवणावळी असतील 100% हजर, कुठं नाच गाण्याचा कार्यक्रम असेल तर त्याच्यापेक्षा गर्दी. हे आपल्याला समाजामध्ये चित्र साधारणतः दिसतं आणि याचा जवळून अभ्यास आम्ही केलेला आहे. आमचे सर फार अभ्यास करणारे आहेत, तर त्यांनी पण जवळून या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. तर खरोखर मी पालकांना सुचवेन, मुलांना प्रोत्साहन द्या, शाबासकी द्या, कमी पडू नका. यशस्वी विद्यार्थ्यांना शाबासकी देण्यासाठी व इतर विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आता नेमकं हे यशस्वी विद्यार्थी कसे झाले, म्हणजे इतर पालक इतर काही विद्यार्थी असतील त्यांना हे उपयोगी पडेल. यशस्वी नेमके का झाले ते पहिलं कारण, त्या सर्व विद्यार्थ्यांनी जवळजवळ 135 विद्यार्थी माझ्यासमोर आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाचं खूप छान नियोजन केलं होतं. अभ्यास कसा करावा, का करावा, केव्हा करावा, किती करावा याचं सेपरेट मीटिंग मध्ये मी माहिती पूर्णपणे त्यांना सांगितली होती. म्हणजे त्यांच्या मनामध्ये बिंबवलं होतं की हे आपण का केलं पाहिजे, पहिल्यांदा माहिती पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा विचारलं, अरे तू जेवतोस का, जेवतोस माहित नाही, हे उत्तर आपल्याला मिळतं. म्हणजे जसं 10वी पर्यंत आलाय आणि विचारलं तू किती शिकलायस, 10वी पर्यंत. शिक्षण म्हणजे काय माहित नाही. प्रश्न किती गंभीर बघा. तुला हात आहे का, हात आहे. हात म्हणजे काय, हँड. हँड म्हणजे काय, हात. अरे हेच डेफिनेशन झाली. म्हणजे विचार करा, बारीक बारीक गोष्टींवर आपण विचार करत नाही. वर्गामध्ये ह्या अवेअरनेस पाहिजे या साऱ्या गोष्टींचा, आणि बारीक बारीक लक्ष देत विद्यार्थी पुढे जात असतो. मायन्यूट ऑब्झर्वेशन झालं पाहिजे. त्यानंतर त्यांची वर्गातील उपस्थिती, वर्गामध्ये या सर्वांची उपस्थिती चांगली होती. आम्ही हजेरी घेतल्यामुळं त्याचा परिणाम फार चांगला झालेला आहे. आमचे शिक्षक जर कोण विद्यार्थी गैरहजर असेल तर लगेच यायचे आणि खालून फोन करायचे. 1, 2 ते 3 दिवस ऍबसेंट असेल तर त्याचं रिझन काय होतं हे पाहायचे आणि ते त्यांच्या प्रगतीसाठी अतिशय चांगलं ठरलं. दररोज क्लासचा अभ्यास, दररोज शाळेचा अभ्यास त्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी तेच केलं पाहिजे. चांगला पीअर ग्रुप त्यांनी ठेवला होता. आता त्या मुलीने सांगितलं की आम्ही दंगा करायचो. दंगा म्हणजे असं काही नाही की काठ्या घेऊन कुठं मारामारी करत बसायची. तो दंगा म्हणजे असा की ते हक्कानं करायचे. कारण इयत्ता 5वी पासून छोटी छोटी मुलं असताना आपल्या क्लासमधून, आणि आता आमच्यापेक्षा मोठी झाली, त्यामुळे त्यांचा तो हक्कच आहे, हक्कानं ते दंगा करायचे. आमच्या शिक्षकांना देखील ते काय आपल्या मुलासारखंच वाटायचं. त्यामुळे तुम्ही हक्क बजावला, दंगा केला नाही असं मी म्हणणार नाहीये. तर पीअर ग्रुप त्यांचा चांगला होता. इव्हन दो दे वेर नॉटी समवॉट, खट्याळ असतील काही ठिकाणी, आम्ही ते समजावून घ्यायचो आणि शेवटी ते चिल्ड्रन्स आहे. त्यामुळं तो खट्याळपणा आम्ही सहन करत करत या ठिकाणी पोहोचलो. कधी कधी त्यांना दम देखील द्यायचो. ऐश्वर्या, मला वाटतं आहे ऐश्वर्या कुलकर्णी, हर्षदा कुलकर्णी, ही मुलं जी आहेत पहिल्यापासून असल्यामुळं दंगा करायची आणि ते पाहिजे, मुलांच्या मध्ये दंगेखोरपणा थोडा पाहिजे तसा. त्यानंतर त्यांनी क्लास डायरी याचा देखील वापर चांगला केलेला आहे. जो अभ्यास आहे तो डायरीमध्ये लिहून म्हणून पालकांना बऱ्यापैकी त्यांनी दाखवलेला आहे. त्यामुळे त्याचा त्यांना फायदा झालेला आहे. अभ्यासाची पंचतंत्र कोणकोणती ही त्यांना मी समजावून सांगितलं होतं, त्यानुसार त्यांनी वाटचाल केलेली आहे. खरोखरच ध्येय नजरेसमोर त्यांनी ठेवले. आता एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की 75 म्हणजे 97% मी मार्क्स पाळायला सांगितले होते आणि ती माझी त्यांना अपेक्षा पूर्ण केली. मला देखील खूप बरं वाटलं. तिच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. हे मी कॉमन मीटिंग मध्ये सांगितलं होतं की तुमच्या नजरेसमोर एक टार्गेट ठेवा आणि त्यानुसार तुम्ही वाटचाल करा. नक्कीच तिकडे आपण पोहोचलेलो असतो. एखादा भला मोठा डोंगर असतो आणि त्यात आपल्याला आवड वाटतो, परंतु आपण वाटेनं जात असताना हळूहळू तो सोपा सोपा होत जातो. एक एक पायरी आपण पुढे जात असतो आणि अखेर आपण तिथपर्यंत पोहोचतो. परंतु बऱ्याच काही गोष्टी अशा असतात, त्या डोंगरावर पोहोचल्यानंतर आपण पाठीमागं काय केलं हे विसरतो. का? आपण डोंगरावर गेलेल्याचा आनंद व्यक्त करतो आणि कष्ट विसरतो. तर तुम्ही तसं करू नका. यशस्वी झालेला आहात तर पाठीमागे घेतलेले कष्ट विसरायचं नाही. असेच कष्ट तुम्हाला इथून पुढे देखील घ्यावं लागणार आहे. बऱ्याच वेळा तुम्ही हे काय केलेलं आहे, निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ. तुम्ही निश्चय केला, चांगले मार्क्स मिळवला, त्यामुळे तुम्हाला त्याचं फळ मिळालेलं आहे. त्यानंतर ध्येय नजरेसमोर ठेवला. छोटीशी कृती म्हणजे काय, एक एक पायरी,
एक एक आठवडा असेल, एक महिना असेल, अखेर तुमची परीक्षा जवळ आली आणि तिथपर्यंत तुमच्या पायऱ्या, पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, अखेर आपले सर्व एक्झाम करत करत तुम्ही तिथपर्यंत पोहोचला आणि अखेर तुम्ही जिंकलेला आहात. म्हणजे वर्षभर पडझड पण झालेली आहे. कधी मार्क्स कमी असतील, जास्त असतील. बऱ्याच वेळा पालक माझ्याकडे यायचे की सर आज 20 पैकी मला 18 मार्क्स पडले, 2 मार्क्स गेलेले आहेत, म्हणजे मुलगा अभ्यास करत नाही, असे यायचे. मी म्हटलं हे काय अभि चालवलेलं आहे, ही पूर्व तयारी आहे. आरटीओ जवळ आपण लायसन घ्यायला जातो त्याच्या अगोदर 1 महिनाभर ट्रेनिंग घेतो आपण. तसे इथं आम्ही 10 महिने ट्रेनिंग घेत आहोत, तर पडझड होणारच आहे. त्यामुळे डिस्टर्ब व्हायची काही गरज नाही. अखेर यश हे शेवटी मिळत असतं आणि वर्षभर ही पडझड होत असते. त्यामुळे वर्षभर पालकांनी नाराज व्हायचं नसतं. त्या जशी पाखराची पडझड होत होती तशीच पडझड आमच्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. अंतिम त्यांच्या अपेक्षांना यश आलेलं आहे आणि ते यश त्यांनी पूर्ण केलेलं आहे. परंतु एक त्यांना आव्हान देखील आहे, मिळालेलं यश आपल्याला टिकवता आलं पाहिजे आणि ज्याला मिळालेलं यश टिकवता येतं तोच खरा विद्यार्थी आणि तोच खरा माणूस. तोच खरा माणूस. पुढे समजल्यानंतरच पुढे आपण जायचं असतं. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही 10वी पर्यंत पाठांतर करता असं नाही. मी म्हटलं हात म्हणजे हँड, हँड म्हणजे हात, एवढं होत नाही. तुम्हाला सहज एक्सप्लेन करता आलं पाहिजे. शरीराचा असा एक अवयव की ज्याच्याद्वारे आपण काम करतो. तुम्ही डीप अभ्यास त्याच्यावरती केलं पाहिजे. आज आपल्याला आयसोलेशन हॉस्पिटल आहे. आयसोलेशन हॉस्पिटल आहे, बऱ्याच जणांना आयसोलेशन हॉस्पिटल आहे, परंतु माहिती आहे, पण असं विचारलं आयसोलेशन म्हणजे काय, माहिती नाही. म्हणजेच आपण त्याच्यावरती विचार केलेला नसतो. बऱ्याच जणांनी जवळजवळ आपल्या इथले प्रत्येक जण ब्युटी पार्लर मध्ये केलेले असतील, परंतु मी विचारलं ब्युटी पार्लर म्हणजे काय, माहिती नाही. सरी अवस्था आहे. ब्युटी पार्लर म्हणजे जिथं दररोज जातात, ज्या काही स्त्रिया जात असतील, मुली जात असतील काही, परंतु त्यांना ब्युटी पार्लर माहित नाही. ब्युटी पार्लर चालवणाऱ्याला ब्युटी पार्लर म्हणजे काय माहिती नाही. ही आश्चर्याची गोष्ट. का? त्याच्यावर थिंकिंग केलेलं नसतं. तर मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीवर आपण जी करतो त्याच्यावर विचार झाला पाहिजे आणि मग आपलं विचाराचं होरायझन वाढत असतं. तर बाळांनो, ससा आणि कासवाची तुम्हाला गोष्ट माहिती असेल की तुम्ही यशस्वी झालेला आहात, पण यानं हुरळून जाऊ नका. गृहीत धरू नका की हे यश मला पुढे टिकेल आणि याच्यासाठी तुम्हाला इथून पुढे देखील कष्ट घ्यावे लागतील. नाहीतर सशासारखे गृहीत धरून कासव जिंकून जायचं. कारण जी मुलं आता अभ्यास लागतील, पाठीमागं पडलेले आहेत, ते जोमानं काम करणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ते आव्हान आहे, तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे स्पीडने गेलं पाहिजे. मिळालेले यश टिकवण्यासाठी जो टिकवतो तोच यशस्वी असतो. थांबू नका. ज्ञानात अधिक अधिक भर घाला. आपले आयुष्य किंवा आपले सर्व अवयव हे कष्ट करण्यासाठीच असतात. कष्ट केल्यानं काही शरीराला होत नसतं. माझा एक सल्ला असा आहे सर्वांना, त्या सर्व माझ्या यशस्वी विद्यार्थ्यांना, मारून भरारी फिनिक्स पक्षासारखी, मारून भरारी फिनिक्स पक्षासारखी घ्या जरूर वेध भविष्याचा, घ्या जरूर वेध भविष्याचा, पण विसरू नका त्यांना ज्याने दिले बळ तुमच्या पंखांना, पण विसरू नका त्यांना ज्याने दिले बळ तुमच्या पंखांना. यशस्वी होण्यासाठी क्लासनं काय केलं? हे मुलांनी परिश्रम घेतले. क्लासनं काय केलं? तर क्लासनं अगदी उत्तम सुट्ट्यांचा उपयोग करून घेतला. मुलांच्या सुट्ट्या आम्ही कधीही वाया घालवले नाही. बऱ्याच वेळा आमचे पालक देखील कंटाळले असतील, विद्यार्थी देखील थोडेफार कंटाळत होते, परंतु त्यांना एक आवड निर्माण झाल्यामुळे वर्षभर त्यांनी साथ दिलेली आहे. अनुभवी आणि माझे कष्टाळू शिक्षक जे सर्वजण मेहनत घेत आहेत. आज सकाळपासून सुद्धा पाहिलं इथं 8:30 वाजल्यापासून दारात उभे आहेत. 9 वाजता थिएटर उघडलं. अर्धा तास लेट झाला, त्यामुळे कार्यक्रमाला उशीर झाला थोडा. म्हणजे किती कष्टाळू माझे शिक्षक असतील. पुन्हा एकदा आमच्या सर्व शिक्षकांसाठी जोरात टाळ्या वाजवा. क्लासची डायरी सर, मी क्लासची डायरी तयार केलेली आहे. करण्या पाठीमागचा उद्देश असा आहे की पालकांना कळावं की आम्ही क्लासमध्ये काय करतो. क्लासमध्ये इंग्रजीच्या शिक्षकांनी काय शिकवलं, गणितच्या शिक्षकांनी काय शिकवलेलं आहे, सायन्सच्या शिक्षकांनी काय शिकवलं, त्याचं होमवर्क थोडक्यात त्यांनी लिहून घ्यायचंय, घरी ते पूर्ण करायचं आणि पालकांना दाखवायचं. म्हणजे पालक आणि आमचे क्लासचे शिक्षक असतील ते शिकवणारे, त्यांच्या मधला दुवा म्हणजे आपली डायरी असते आणि त्याचा जो उत्तम वापर करतो त्याला कुठलीही अडचण येणार नाही. पालकांच्या शंका घरात बसून निरसन होतील, म्हणून ती डायरी तयार केलेली आहे. परंतु बरेच विद्यार्थी जरा कंटाळा करत असतात असं मला जाणवलं. शिवाय पॅरेंट्स असतील तसे
क्लाससाठी फाईल दिलेली आहे आपण, त्या फाईलमध्ये अपेक्षित असतं प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका व्यवस्थित लावाव्या, हे अपेक्षित असतं. बऱ्याच जण काय करतात, कमी मार्क्स मिळाले की कुठेच्या कुठे लपून फाईल करतात, त्यामध्ये पेपरच सापडत नाही. किंबहुना काही मुलं जे असतात पेपर फाडून टाकतात, आणि आम्ही जेव्हा मागितले पेपर फाईल घेऊन बोलावलं त्यावेळेला पेपर माझ्याकडे सापडत नाही किंवा काहीतरी कारण सांगितली, परंतु त्यांची चूक ती आमच्या इथे दिसून आली का, कारण आमच्याकडे त्यांचं रेकॉर्ड संपूर्ण आहे, कुणाला किती मार्क्स मिळालेले आहेत. तरी देखील अशा वेळेला सुद्धा मुलांना आम्ही मोटिवेशन दिलेलं आहे. म्हणजे क्लासनं प्रत्येक काळजी घेतलेली आहे. सराव परीक्षा तर प्रश्नच नाही, एवढ्या सराव परीक्षा झालेल्या आहेत की शेवटी मुलांना असं म्हणायचे मला वेळ आली की जा तुम्ही आता दादा कोंडकेचा पिक्चर एक पहा आणि डायरेक्ट परीक्षेला जा. कारण काय गरज नव्हती त्यावेळेला, इतका आपण सराव केला होता. म्हणजे आपल्या क्लासनं काय केलेलं, मी सर लातूर, पुणा, बॉम्बे या ठिकाणी सर्व ठिकाणचा अभ्यास केला. लातूरला देशी केंद्र हायस्कूल म्हणून आहे, तिथं त्यावेळेला बोर्डात खूप मुलं यायची. त्यानंतर शाहू कॉलेज इथं आहे, त्या ठिकाणी मी व्हिजिट दिली, 3 दिवस तिथे राहिलो होतो. तिथं काय करतात हे पाहिलं जवळून, आणि तिथं जे करतात त्याच्यापेक्षा मी वेगळं केलं, आणि त्याचा आउटपुट मला खूप छान मिळाला आणि त्याचा मुलांना फायदा झाला. लवकर सिलेबस सुरू करून मुलांचं पहिल्यांदा टेन्शन द्यायचं, आणि जशी परीक्षा जवळ येईल तसं मुलांचं टेन्शन रिलीज करायचं. ही पद्धत क्लासनं अवलंबली, त्यामुळे मुलांच्या डोक्यावरती टेन्शन नसतं. नवीन इनोव्हेटिव्ह प्लॅनिंग आम्ही केलं, आणि त्यामुळं करतच असतो नेहमी प्रयोग आपण. शिक्षक असतील आमचे, आम्ही असेल, आणि ते विद्यार्थ्याकडून करून घेतो. सायकोलॉजिकल स्टडी, पेपर बघितले सायकोलॉजिकली तर त्यांना दडपण कुठलं येणार नाही, अशा पद्धतीने त्याची आखणी केलेली असते. कारण उगाच काहीतरी लादायचं पेपर आहे म्हणून असं आम्ही कधीही केलं नाही. जे काही मुलांना पेपर दिले असतील तर सायकोलॉजिकली डिस्टर्ब होणार नाही, उगाच त्यांना त्याच्यामध्ये हॅरॅश झाल्याचं होणार नाही, मारा होणार नाही निष्कारण, अशा पद्धतीने दखल आम्ही घेतली जाते क्लासमध्ये. म्हणजे सर्व गोष्टी अभ्यास करूनच केल्या जातात, हे एक नमूद करायचं आहे. क्लासमधील विविध व्याख्याने, वर्षभर आपल्या पालक सभा होतात, विद्यार्थी सभा होतात, परंतु त्या सभा किंवा पालक काय असतील त्या आम्ही बाहेर कुठं मीडियाला देणं, हे करणं ते करणं किंवा शो ऑफ करणं मला अजिबात आवडत नाही. आपले पालक, माझे विद्यार्थी, जे काय होईल यांच्यामध्ये त्यांना समजलं, मला समजलं, बस झालं. अभ्यास म्हणजे सर्व नव्हे, तर त्याच्याबरोबर आम्ही त्या पालक किंवा विद्यार्थी मीटिंग मध्ये घेतलेले सर विषय असा आहे, वर्षाचं नियोजन कसं करावं. चालू वर्षी देखील परवा मीटिंग झाली चालू वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी. अभ्यास म्हणजे काय मगाशी सांगितलं, का कसा काय करावा हे सर्व माहिती, डिटेल माहिती त्या ठिकाणी सांगितलेली आहे. परीक्षेच्या काळातील आहार कसा असावा, किंबहुना मला वाटते परीक्षा दरम्यान शेळके साहेब होते की पेपरला आलं की एका विद्यार्थ्यानं टेन्शन घेऊन आत्महत्या केली. इमिजिएटली त्या संडेला एक लेक्चर ठेवलं, परीक्षेच्या काळातील ताणतणाव, आणि 2 ते 2.5 तास ते लेक्चर चालवलं. मी स्वतः एकटाच देत होतो, आणि ताणतणाव कसा कमी करावा हे त्या ठिकाणी विद्यार्थी आमचे होते 10वीचे, आणि पालक देखील होते. सर्वच गोष्टी त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. कारण त्या ठिकाणी आपण ताणतणाव कमी करण्यासाठी आज आपला योगा दिन आहे, जागतिक योगा दिन. फार बरं झालं की हा योगा दिन ठेवला, कारण त्याचं महत्व जगभर पसरलं गेलं आणि आपल्याला पण अधिक कळालं. तर त्यावेळेला सांगितलं होतं, श्वसन असेल किंवा ठराविक एक्सरसाइज असेल, हा कसा करावा, त्याचा उपयोग ताणतणाव निरसन करण्यासाठी कसा होतो, तो त्या मीटिंग मध्ये मी सांगितलेला आहे. कारण इथे ठिकाण नव्हे सांगण्याचं. त्यानंतर उजळणी आपण शेवटी जे घेतो, माझे शिक्षक त्यांनी घेतलेली आहे, मी सुद्धा उजळणी मला वाटतं एका हॉलमध्ये आपण 5-6 दिवस होतो एकत्र. त्या ठिकाणी पेपरला 3 तास मुलं बसतात, 3 तास त्याच्या अगोदर कधीही बसत नाही. पेपरला 3 तास बसतात आणि परीक्षेच्या दरम्यान खूप अभ्यास करतात. मग मान जरा अशी होती, मानेवरती स्ट्रेस येतो. काही जणांची परीक्षेला मन असं होत नाही, काही जण एकसारखे असं बघतात, कंबर दुखण्याची शक्यता असते, 3 तास येऊन हात दुखण्याची शक्यता असते. म्हणून आम्ही उजळणीच्या वेळेला दररोज यायचं सकाळी, एक वेळा एक्सरसाइज हाताची करायला, रिस्ट वगैरे संपूर्ण रिस्ट केली, मानेची केली, कमरेची केलेली आहे, सर्व त्या मुलाने केलेले आहे. का तर परीक्षेच्या काळामध्ये हात देखील दुखायला नको, ह्या साऱ्या काही गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. म्हणूनच सावंत कोचिंग क्लास, म्हणजे आपल्या क्लास बद्दल बोलायचं झालं तर सावंत कोचिंग क्लास हॅज ऑल्सो बर्न द कॅन्डल विथ बोथ एंड्स. म्हणजे क्लासनं सुद्धा तुमच्यासाठी अहोरात्र जागरण केलेलं आहे, हे मला तुम्हाला नमूद करायचं आहे. क्लासमधील बॅचेस पाहिलात तर मराठी माध्यमाच्या 5वी 10वी पर्यंतच्या आहेत, सेमी इंग्रजी माध्यमाच्या 5वी ते 10वी पर्यंतच्या आहेत, आणि इंग्रजी माध्यम देखील 5वी ते 10वी पर्यंत आहे.
इंग्रजी माध्यमाला रिक्वायरमेंट नुसार शिक्षक आपण पुरवलेला आहे. विशेषतः 11वी-12वी विज्ञान शाखेचं जर बघितलं तर प्रत्येक विषयाला 2-2 प्राध्यापक आपल्या ठिकाणी, फिजिक्सला 2, केमिस्ट्रीला 2, मॅथ्सला 2 आणि बायोलॉजीला. म्हणजे त्यांना देखील सुट्टी मी दिलेली नाही. जे नियोजन 10वीचं आहे तेच 11वी आणि 12वीचं ठेवलेलं आहे. आता हा फरक म्हटला या विद्यार्थ्यांना जाणीव पाहिजे की कुठल्या वेळेस जाणार हे सर तुम्हाला सांगतीलच आता इथून पुढे काय करावं किंवा मार्गदर्शन करतील. तर अभ्यास जो पुढचा आहे तो ऍप्लिकेशन ओरिएंटेड स्टडी पाहिजे. जे तुम्ही वाचता ते तुम्हाला समजलं पाहिजे. आंधळेपणाने बॅट मारली तर गेला तर 6 नाही तर आउट डायरेक्ट असतो. त्यामुळे तसं न करता आपल्याला जाणीव पाहिजे की आपण काय करतो. 6 नाही गेला तरी चालेल, 4 गेला तरी चालेल, 2 रना मिळाले चालेल, परंतु त्याची जाणीव पाहिजे की मी 2 रनच मारणार आहे, मी 4 रनच काढणार आहे याची जाणीव, याची खात्री त्या बॅट्समनला पाहिजे. दूध उतू का जातं याचे जे ऑप्शन सांगितलं, जाळ खूप लावला म्हणून, झाकण ठेवले म्हणून, की फॅटच्या थरामुळं, कशामुळे येतं सांगा? जाळ खूप लावला म्हणून. काय असेल ऑप्शन? विचार कधी केला नाही. दूध प्यायला मिळालं बस झालं, आई बघेल तिकडं, बरोबर आहे ना? हा पण विचार आपण केला पाहिजे ना. म्हणजेच काय, बारकाईने त्याचा अभ्यास केला पाहिजे. फॅटचा जो थर येतो त्या ठिकाणी, तो लेअर येतो, त्या लेअर मुळे वाफेला बाहेर जाण्यास वाव मिळत नाही, त्यामुळे ते फुगत जातो, तो फुगवटा फुटून जातो. हे अप्लाय झालं. विषय काय आपला? दूध उतू का जातं. त्याचे ऑप्शन व्हेरियस येतील, भरपूर असतील, परंतु ते आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजेच ऍप्लिकेशन ओरिएंटेड स्टडी. जे काय करता त्याची जाणीव तुम्हाला पाहिजे. हे इथून पुढे झालं पाहिजे. 11-12वी सायन्स घेतल्यानंतर की त्याचं लेक्चर आपलं वेगळं असतं, एक 2-2.5 तास त्याचं मार्गदर्शन वेगळं असतं. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स त्याचे आहेत. आता एक जाणीव मुलांना असावी की जेईई परीक्षा कंपल्सरी ठेवलेली नाही. इट इज देअर, परीक्षा आहे, कंपल्सरी नाहीये. कारण महाराष्ट्र शासनानं इथून पुढे म्हणजे आता जे 12वीला आहेत त्यांना आणि तुम्हाला तर आहेच, एमएससी सीईटी पुन्हा सुरू केलेले आहे. म्हणजे त्यामुळं तुम्हाला एक चांगली गोष्ट आहे आणि 12वीचा सिलेबस त्यासाठी आहे. पण 9वी, 10वी, 11वी, 12वी, तर 9वी 10वीची बुक सायन्स आणि मॅथ तुमच्या जवळ असणं अपेक्षित आहे. कारण काही गोष्टी पाठीमागून सुरू होतात आणि पुढे एक्सपांड होत जातात, त्याचा फायदा तुम्हाला पुढे होत असतो. म्हणून मल्टिपल चॉईस जे क्वेश्चन असतात ते OMR टेस्ट म्हणजे ऑप्टिकल मॅग्नेटिक रीडर याने ते चेक केले जातात. मॅन्युअली चेक केले जात नाहीत हाताने बरोबर चिन्ह असं करून. तर त्या सर्व टेस्ट त्याच प्रकारचं सॉफ्टवेअर क्लासमध्ये आम्ही सावंत कोचिंग क्लासने गेल्या 5 वर्षापूर्वीच खरेदी केलेलं आहे आणि ते अजूनही आम्ही 12वी साठी यूज करतो. कारण मुलं ते ऑप्शनला राऊंड करायचा असतो, तो राऊंड मोठा जातो किंवा लहान होतो किंवा अर्धा चंद्र वगैरे करून ठेवतात. असं चालत नाही, ते उत्तर चुकीचं येतं. कारण मॅन्युअली पेपर चेक केला जात नाही. ती सोय आम्ही करून ठेवलेली आहे. आम्ही आमच्या क्लास सदैव विद्यार्थ्यांना प्रगतीसाठीच आहे, परंतु बऱ्याच वेळा म्हटलं की एक वाक्य नेहमीच आहे, तुमच्या प्रगतीसाठी जिद्द, चिकाटी आणि अपार कष्ट, विद्यार्थ्यांची प्रगती हेच आमचे उद्दिष्ट आणि तेच उद्दिष्ट इथून पुढे सावंत कोचिंग क्लासचं राहणार आहे. मी इथंच भाषण संपवतो आणि माझे गुरुवर्य आहेत. धन्यवाद.